आवाज येतोय का माटेचा? यस, हो हो, आवाज येतोय माझा. स्क्रीन दिसते तुम्हाला? हॅलो, स्क्रीन दिसते ना? हा, ओके. तर आज आपण चर्चा करणार आहोत लख्खन सुक्तावर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर, तुम्हा सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे की भगवान गौतम बुद्धांचे जे 32 लक्षण आहेत, त्या 32 लक्षणांपैकी काही लक्षणांचा आज आपण आढावा घेणार आहोत. मूलतः ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं कुठल्या कारणांमुळं त्यांना प्राप्त झाली, का प्राप्त झाली, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा आणि ही 32 लक्षणं कुठली आहेत जी बुद्धांच्या शरीरावर आपणास दिसतात किंवा 32 लक्षणांनी युक्त बुद्ध आपल्याला दिसतात, याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे आणि हे लक्षणं का उत्पन्न होतात याची आज आपण चर्चा करणार आहोत. तर या लक्षणांची माहिती स्वतः बुद्धांनी जेव्हा भगवान बुद्ध सावत्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करत होते, तेव्हा त्यांनी भिक्खूंना बोलावलं, त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी महापुरुषांची 32 लक्षणं कशी असतात याविषयी बुद्धांनी स्वतःच माहिती दिलेली आहे. आणि हे 32 लक्षण प्राप्त पुरुष कोण असतात? तर अशा 2 व्यक्ती असतात ज्यांच्या 2 गती असतात. ते एक म्हणजे चक्रवर्ती सम्राट, ज्याला आपण धम्मिको राजा असंही म्हणतो, आणि दुसरे सम्यक संबुद्ध. आणि सम्यक संबुद्ध हे दुसरे एक महापुरुष असतात की ज्यांच्या शरीरावर ही 32 लक्षणं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. आता ही शारीरिक लक्षणं का उत्पन्न झाली, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, त्यांनी कुठलं पुण्यकर्म केलं होतं, त्याचा परिणाम काय झाला, याविषयी थोडक्यात आज आपण या सत्रामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर आपण पाहतो की दीपंकर बुद्धांनी सुमेध बोधिसत्वाला आशीर्वाद दिला होता आणि सांगितलं होतं की 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर तू सम्यक संबुद्ध होशील. आणि तेव्हापासून 4 असंख्य 1 लाख कल्प अगणित हा फार मोठा काळ की ज्याच्यामध्ये करोडो मोजताना येण्यासारखे अनेक जन्म बोधिसत्व अवस्थेमध्ये त्यांनी घेतलेत. पारमितांचा संग्रह केला. 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमार्थ पारमिता, अशा पद्धतीनं 3 प्रकारच्या पारमिता पूर्ण करून 30 पारमितांचा डोंगर त्यांनी पूर्ण केलाय. आणि हा काही एका दिवसाचा, एका जन्माचा तो परिपाक किंवा तो परिणाम नव्हे, तर अनेक जन्म त्यांनी पुण्यकर्म केले. त्या पुण्यकर्माचा तो परिणाम म्हणून आपल्याला बुद्ध 32 लक्षणांनी युक्त असे ते आपल्याला दिसतात. याचं हे एक प्रमुख कारण आहे आणि त्याचीच चर्चा आज आपण करणार आहोत. ही कुठली बोधी म्हणजे बुद्धत्व प्राप्तीनंतर किंवा बुद्धांच्या शरीरावर ही लक्षणं कशामुळे प्राप्त झाली आणि त्याची काय कारणं होती. तर पहिलं लक्षण जे आहे ते आहे सुपतिठ्ठिपादो. आता इथे तुम्हाला ही बुद्धांचं मोठं भव्य दिव्य रूप, त्यांची मूर्ती तुम्हाला या चित्रामध्ये दिसते आहे. पाहता येते की नाही तुम्हाला? दिसते की नाही सगळ्यांना? तर ही जी मूर्ती तुम्हाला जी दिसते आहे, ही मूर्ती तथागत बुद्धांची आणि त्यांचे पायाचे जे ठसे आहेत किंवा त्यांचे पाय जे दिसतात, सुपतिठ्ठ पादो म्हणजे सुप्रतिष्ठित पाय. आणि त्यांच्या पायावर तुम्हाला अनेक लक्षणं तुम्हाला दिसून येतात, परंतु प्रामुख्यानं जे लहान लक्षणं आहेत किंवा छोटी मोठी जी लक्षणं आहेत,
ज्याला 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनं असं संबोधल्या जातात. तर अनुव्यंजनासंदर्भात आज आपण बोलणार नाही आहोत. तर मुख्य 32 लक्षणांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यापैकी ही लक्षणं, पहिलं लक्षण आपल्याला दिसते सुप्रतिष्ठित पादो, म्हणजे सुप्रतिष्ठित पाय. आता हे बुद्धांचे पाय असतात. कसे असतात की बुद्ध हे त्यांच्या शरीराचे एक लक्षण म्हणून त्यांना अशा पद्धतीचे सुप्रतिष्ठित पाय प्राप्त होतात. आणि जेव्हा बुद्ध जमिनीवर पाय ठेवतात तेव्हा तो त्यांचा पाय पूर्ण तळवा हा जमिनीवर सर्व बाजूने बसतो, म्हणजे सुप्रतिष्ठित असतो. कुठे खाली नाही, वर नाही, पूर्णपणे तो जमिनीवर बसतो. अशा पद्धतीनं सुप्रतिष्ठित पाद त्यांचे पाय असतात. जेव्हा की आपण सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा जमिनीवर आपण पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो तर काय होतं, आपला पंजा किंवा आपण टाच जमिनीवर ठेवतो आणि नंतर पायाचा मधला भाग आपण ठेवतो. आणि जेव्हा आपण पाय उचलतो तर तेव्हा आपण पायाचा पंजा किंवा टाच प्रथम उचलतो आणि पुढे चालत जातो. परंतु बुद्ध मात्र त्यांचे सुप्रतिष्ठित पाय असल्या कारणाने बुद्ध जेव्हा पाय उचलतात किंवा जमिनीवर ते पाय ठेवतात तेव्हा ते पायाचा संपूर्ण तळपाय, ज्याला आपण म्हणतो, तो एकाच वेळेस ठेवला जातो किंवा एकाच वेळेस तो उचलल्या जातो. हे बुद्धाच्या एक आगळं वेगळं लक्षण आहे की त्यांचे पाय संपूर्ण जमिनीवर एकाच वेळेस पडतात आणि एकाच वेळेस ते उचलले जातात. तर हे एक आगळं वेगळं लक्षण आपण बुद्धांच्या पायासंदर्भात त्यांचे एक महापुरुष लक्षण आपल्याला दिसून येतं. जर बुद्धाला असं वाटलं किंवा एखाद वेळ चालताना असमतल अशी जागा असेल, खड्डा असेल किंवा इतर ठिकाणी, जसं बुद्ध कोणाच्या तरी घरी जातात, प्रवेश करतात, तर ती जागा समतल होते. उंचवटे असतील, खास खडगे असतील तर ते समप्रमाणात स्थिर होतात आणि बुद्ध त्याच्यावर पाय ठेवतात. एकदा बुद्ध एका अशाच दरिद्री व्यक्तीच्या घरी त्याचं भोजन त्याच्या निमंत्रणावरून त्याचं भोजन घेण्यासाठी जात असत. त्याचं दरिद्री असल्या कारणाने त्याचं घर अगदी छोटासा दरवाजा खाली झुकलेला आणि जाताना लोकांना असं वाकून जावं लागत असायचं. तर बुद्ध कधीही वाकून चालत नाहीत. तर तेव्हा काय होतं, तर जमीन समतल होते. ते घर उचललं गेलं आणि बुद्धांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. सांगायचं तात्पर्य हे की बुद्ध जेव्हा चालतात, आपला पाय उचलतात, पाय ठेवतात, तर तो सर्व बाजूनी जमिनीवर एकाच वेळेस ठेवल्या जातो, एकाच वेळेस ते उचलल्या जातं. सर्वसामान्य मनुष्याचं मात्र आपण काय करतो, तर आपला पाय म्हणजे टाच अगोदर ठेवतो, नंतर पंजा ठेवतो, नंतर मधला भाग ठेवतो. आणि जेव्हा आपण पाय उचलतो तर आपण पायाचा पंजा किंवा टाच प्रथम उचलतो आणि नंतर शरीराचं म्हणजे पायाचा इतर भाग आपण उचलतो आणि पुढे पाऊल टाकतो. परंतु बुद्ध मात्र त्यांचे सुप्रतिष्ठित पाद असल्या कारणाने ते एकाच वेळेस ठेवतात आणि एकाच वेळेस उचलतात. आता याचं कारण काय, कशामुळे त्यांना हे प्राप्त झालं, का प्राप्त झालं, हे सुद्धा माहित करून घेणं गरजेचं आहे. तर याचं कारण म्हणजे की पूर्वीच्या जन्मांमध्ये, म्हणजे जेव्हा बुद्ध मनुष्य लोकांमध्ये होते, बोधिसत्व अवस्थेमध्ये होते, तेव्हा त्यांनी काय केलं, तर कुशल धर्माचं पालन केलं, आचरण केलं. कुशल धर्म म्हणजे काय, शीलाचं पालन असेल, विनय नियमांचं पालन असेल, सद्धम्माप्रमाणे त्यांचं वागणं, बोलणं, चालणं असेल त्याप्रमाणे.
त्यांनी आणखी काय केलं, तर समतेचा अंगीकार केला होता. समानता हा त्यांच्या विचारांचा स्थायी भाव होता. ते नेहमी समतेमध्ये असायचे. स्वतःप्रती, इतरांप्रती ते नेहमी समता भावानं प्रत्येक कृती, प्रत्येक कार्य ते करणारे होते. काया, वाचा, मनाने ते नेहमी सदाचरण पूर्वक त्यांचं जीवन जगणं होतं. ते उपोषण धारण करणारे होते. आई वडिलांना किंवा ज्येष्ठांना ते सन्मान देणारे होते आणि कुशल कर्म करीत असत. कुठलंही कार्य करताना ते कुशल आहे, अकुशल नाही, अशा पद्धतीचं ते कार्य करत असत. म्हणजे सर्व कार्य ते कुशल कार्य करत असत. म्हणजे आता कुशल अकुशल म्हणजे काय? अकुशल म्हणजे जसं तुम्ही आता शील धारण करताय, पंचशील, शिलामध्ये काय असतं, तर आपण कुशल भावना, कुशल चित्तानं ते कार्य करत असतो. म्हणजे कुशल कर्म करत असतो, असं आपल्याला दिसतं. आता हे तुम्हाला जमिनीवर पाय ठेवल्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल चित्रामध्ये, की जमिनीमध्ये तो पाय अशा पद्धतीनं ठेवला जात असे, की तो कुठेही खोलगट नाही, उंचवटा नाही, काही नाही, समतल. आणि त्याच्यावरची चिन्ह सुद्धा त्या जमिनीवर, भूमीवर प्रकट होत असत. म्हणजे बुद्धांना जेव्हा असं वाटतं, की आपल्या पायाचे ठसे तिथे उत्पन्न व्हावे, तर ते तशी उत्पन्न होत असत. आणि हे ठसे कुठलाही व्यक्ती, कुठलीही दृश्य अदृश्य शक्ती ते मिटवू शकत नव्हते. असे अनेक संदर्भ आपल्याला धम्मपद अठ्ठकथांमध्ये प्राप्त होतात. तर हे जे लक्षण आहे, हे लक्षण जसं मी तुम्हाला सांगितलं, की कुशल धर्माचं आचरण करणं, समतेचा अंगीकार करणं, काया वाचा मनाने सदाचरणाचं पालन करणं, उपसद धारण करणं, ज्येष्ठाचा सन्मान करणं, कुशल कर्म करायचे. आता याचा परिणाम काय होतो, तर मृत्यूनंतर सुगतीमध्ये जन्म प्राप्त होतो. सुगतीमध्ये म्हणजे देवलोकात सुद्धा. आणि देवलोकांमध्ये जन्म घेऊन तिथे काय प्राप्त होतं, तर उत्तम आयु, उत्तम वर्ण, सुख, यश, अधिकार, रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्शांमध्ये ते सर्वात अग्रेसर असतात. जसं आपण मनुष्य लोकांमध्ये बुद्धांना पाहतो, सर्व बाबतीत ते अग्रेसर आहेत, पुढे आहेत. आणि म्हणूनच आपण असं पाहतो, की ते 32 लक्षणांनी युक्त असतात. आणि त्यांचे जे पाय असतात ते जमिनीवर सारखे पडतात, सारखेच वर उचलले जातात, सारखेच पायाच्या पंजाने ते जमिनीला स्पर्श करतात. आणि चक्रवर्ती राजा म्हणून जरी ते जन्माला आले, तरी ते काय करतात, धम्माप्रमाणेच राज्य करतात. पृथ्वीला सागरापर्यंत शस्त्राशिवाय धम्माने ते विजय प्राप्त करतात. आणि गृहत्यागी झाले तर ते सम्यक संबुद्ध होतात. तर हे पहिलं कारण होतं, की ज्याच्यामुळं त्यांना हे अशा पद्धतीचे सुप्रतिष्ठित पाय आणि त्याच्यावर असणार हे सुचिन्ह त्यांना प्राप्त होतात. आता हे चिन्ह वेगवेगळ्या, सर्व चिन्ह आपल्याला एकाच वेळेस दाखवता येत नाही, म्हणून मी काही वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मला प्रतिमा मिळाल्या त्या तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, की कशा प्रकारे त्यांच्या पायावर अनेक प्रकारे छोटे मोठे अनेक सुचिन्हांनी त्यांचे पाय युक्त होते असं आपल्याला दिसतं. तर आपण आता सुप्रतिष्ठित पाय आपण त्यांचे पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया, की त्यांच्या पायावर आणखी काय असतं. हेट्टा पाद तलेसू चक्कानी जातानी हुंतू. म्हणजे काय, तर तळ पायावर त्यांच्या चक्र असते. हे तुम्हाला चक्र आता दिसत असेल, दिसतंय का? हे जे चक्र आहे
हे चक्र तुम्हाला दिसत असेल आणि हा जो आरा आहे, हे जे चक्र आहे हे सहस्त्र आरे आहेत आणि हे त्रिरत्न आहेत आणि त्रिरत्नाला सुद्धा हे आरे आपल्याला दिसतात. तर हे एक लक्षण आहे की त्यांचे पायावर अशा पद्धतीचं तळपायावर एक चक्र असतं, हे एक दुसरं लक्षण आहे. आणि हे चक्र 108 आऱ्यांचं असतं. थोडक्यात काय, तर ब्रह्मांडाचं चित्रणच जणू काही त्यांच्या पायावर असते. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे की बुद्धांनी हे सर्व जाणलेलं आहे, सर्व ब्रह्मांडाला जाणलेलं आहे, सर्वांबद्दल त्यांना माहिती आहे. हा त्याचा एक दुसरा अर्थ की बुद्धांना ब्रह्मांडाविषयी समंता चक्कवालेसू असं आपण नेहमी म्हणत असतो. सर्व ब्रह्मांडाविषयी त्यांना माहिती आहे. ते सर्व ब्रह्मांडातील लोक बुद्धांचं वंदन करतात, बुद्धांचं पूजन करतात, बुद्ध त्यांना जाणतात. अशा पद्धतीचं हे जे चक्र आहे त्यांच्या पायावर असतं आणि हे सुचिन्ह हे एक लक्षण आहे महापुरुषाचं. आता बुद्ध कोण असतात? अभिज्ञेय अभिज्ञात भावे तब्बंच भावितं पहातब्बं पहीन मे तस्मा बुद्धोस्मी ब्राह्मण. म्हणजे काय की बुद्धांनी जे जाणण्यायोग्य होतं ते जाणलेलं आहे, ज्याची भावना करण्यायोग्य होतं त्याची भावना केलेली आहे आणि जे नष्ट करण्यायोग्य होतं ते नष्ट केलेलं आहे. म्हणून ते एका ब्राह्मणाला सांगतात की मी बुद्ध आहे. सूर्य चंद्र असतील, अवकाश लोक असतील, सर्व ब्रह्मांड याला बुद्धांनी चांगल्या पद्धतीने जाणलेलं आहे, योग्य पद्धतीने जाणलेलं आहे. म्हणून त्यांना हे सुचक्र प्राप्त होतं, जे 108 आऱ्याचं चक्र आपल्याला या चित्रामध्ये दिसते आणि हे चक्र त्यांच्या पायावर असतं. हे एक लक्षण आहे की जे महापुरुषांना प्राप्त होत असतं आणि बुद्ध हे एक अतुलनीय अनुत्तर असे बुद्ध आहेत, हेच यावरून स्पष्ट होतं. तर हे चक्र किंवा अशा पद्धतीचं सुचिन्ह त्यांना का बरं प्राप्त झालं? तर पूर्वजन्मी जेव्हा ते मनुष्य होते आणि मनुष्य असताना त्यांनी काय केलं, तर ते लोकांच्या सुखाची इच्छा करणारे होते. लोकांना सुख प्राप्त व्हावं आणि भयाला दूर सारून धार्मिक बाबीचं संरक्षण करून त्यांनी काय केलं होतं, तर आपल्या परिवारासह त्यांनी लोकांना दान दिलं होतं आणि सुगतीला प्राप्त करून अनेक पुण्य कर्म त्यांनी केलेली होती. त्याच्यामुळं नेभीसह, म्हणजे नेभी म्हणजे मध्य एक गोलाकार चिन्ह तुम्हाला दिसत असेल, याला नेभी म्हणतात. नेभी म्हणजे मध्यभाग चक्राचा. या नेभीसह सहस्त्र आर्याचं चक्र हे त्यांच्या पायावर सुप्रतिष्ठित झालेलं असतं आणि ते जन्मापासून असतं. आणि चक्रवर्ती राजा म्हणून जरी त्यांचा जन्म झाला तर ते काय करतात की धम्माप्रमाणे ते राज्यकारभार करतात आणि नंतरच्या जन्मात पुन्हा जन्म घेऊन ते गृहत्याग करतात आणि महापरिवार ते प्राप्त करतात. जसे आपण पाहतो की भगवान गौतम बुद्धांना एक मोठा महापरिवार होता. तो महापरिवार म्हणजे कोण? तर भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका, श्रामणेर सामणेरी, देव असतील, मनुष्य असतील, गंधर्व असतील, असुर असतील, नाग असतील, वगैरे वगैरे. तर हे सर्व त्यांना का प्राप्त होतं? तर हे त्यांचं पूर्वकर्म असतं की त्यांनी मनुष्य असताना लोकांच्या सुखाची इच्छा करणारे ते होते आणि त्यांनी भयाला दूर सारून धार्मिक बाबींचं संरक्षण केलं होतं. परिवारासह त्यांनी दान पुण्य कर्म केलं होतं. त्याच्यामुळे त्यांना हे प्राप्त होते आणि त्याच्यामुळेच हे त्यांच्या पूर्वकर्माचं ते फळ आहे की ज्याच्यामुळे त्याच्या पायावर हजारो आरे असलेलं चक्र हे उत्पन्न होत असते. आता आपण लक्षण 3 आणि 5 पाहूया. तर बुद्धांचं आणखी काही लक्षण हे जे आहेत याच्यामध्ये पायाचा पंजा त्यांचा पसरट असतो, जो तुम्हाला इथं दिसत असेल चित्रामध्ये. लांब लचक बोटे असतात,
म्हणजे सर्वसामान्यांपेक्षा आकाराने लांब असलेली त्यांची बोटं असतात आणि त्यांची लांब लचक सरळ काया असते. हे पाचवं लक्षण. म्हणजे तिसरं लक्षण, पायाचा पंजा पसरट असतो, लांब लचक बोटे असतात. तुम्ही त्यांची बोटं पाहू शकता कशी लांब आहेत. पायाचा पंजा पसरट असतो आणि त्यांची काया ही सरळ असते. मी पूर्ण चित्र या ठिकाणी बुद्धांचं दाखवलं नाही, कारण का हे लक्षण तुम्हाला दाखवायची होती. आणि त्यांची काया सरळ असते, त्याच्यामध्ये कुठेही व्यंगत्व नसतं. याची कारण मीमांसा काय आहे, हे त्यांना का प्राप्त होतं? तर पूर्वजन्मी त्यांनी प्राणी हिंसेचा त्याग केला होता. पानातिपाता वेरमणी असं आपण म्हणतो, मी प्राणी हिंसा करणार नाही. तर बुद्धांनी त्यांच्या पूर्वजन्मांमध्ये कधीही कुठल्याही प्राण्यांची हत्या केलेली नाही. हिंसेचा त्यांनी त्याग केला होता, त्यापासून ते अलिप्त राहिले होते. त्यांनी कधीही दंड, शस्त्राचा वापर केला नाही. त्यांनी त्याचा त्याग केला होता. सर्व प्राणी मात्रांविषयी त्यांच्या मनामध्ये अपार अशी अनुकंपा, करुणा होती आणि अशा पद्धतीची करुणा भावना ठेवूनच त्यांनी विहार केलेला होता, असं आपल्याला दिसतं. त्यामुळं काय होतं, की त्यांच्या पायाचा जो पंजा असतो तो पसरट असतो आणि त्यांच्या हाताची बोटं किंवा पायाची बोटं हे लांब लचक बोटे असतात. त्यांची काया सरळ असते आणि त्यासोबतच ती मऊ असते. जणू काही कापसाचा बोळा आपण हातात घेतल्यानंतर तो सॉफ्ट असतो त्याप्रमाणे. जेव्हा त्यांनी पूर्वजन्मी चक्रवर्ती राजा म्हणून जन्म घेतला होता, तर तेव्हा त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त झालं होतं. त्यांना कुणीही शत्रू नव्हता, कुणीही त्यांचा वैरी नव्हता आणि कुणीही त्यांना जीवानिशी मारू शकत नाही. जेव्हा तुम्ही पूर्वजन्मामध्ये प्राणी हिंसेचा त्याग केलेला असतो आणि त्यासोबतच दंड असेल, शस्त्र असेल, त्याचा त्याग केलेला असतो आणि तुम्ही मैत्री भावनेने सर्व प्राणी मात्रांविषयी अनुकंपा बाळगल्यामुळं त्यांना हे सुचिन्ह प्राप्त होतात, असं आपल्याला दिसतं. म्हणजे काय, की स्वतःचं मरण वध म्हणून दुसऱ्यास मारू नये. म्हणजे आपली कुणी हत्या करत आहे म्हणून आपण दुसऱ्या कुणाला मारू नये. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला आपला जीव अतिशय प्रिय असतो, त्याप्रमाणे पशु पक्षी प्राण्यांना सुद्धा त्यांचा जीव अतिशय प्रिय असतो. हे समजून आपण इतरांची हत्या करता कामा नये. म्हणून आपण असं नेहमी म्हणत असतो, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी प्राणी हिंसेपासून अलिप्त राहील. त्याची भावना हीच, की ज्याप्रमाणे आपण आहोत, आपल्याला स्वतःचं जीवन अतिशय महत्वाचं वाटतं, आपण जगलो पाहिजे अशी आपली भावना असते. आपल्याला कुणी मारू नये, आपली कुणी हत्या करू नये, जसं आपल्याला वाटत असतं तसं सर्व प्राणी मात्रांना सुद्धा वाटत असतं. तर पूर्वीच्या जन्मामध्ये बुद्धांनी प्राणी हिंसेचा त्याग केलेला होता, ते अलिप्त राहिले होते. त्याचा परिणाम, त्याचा विपाक म्हणून त्यांना ही 3 लक्षणं प्राप्त होतात. ती 3 लक्षणं म्हणजे त्यांचे पायाचा पंजा पसरट असतो, लांब लचक बोटे असतात, लांब लचक सरळ काया असते. ही लक्षणं त्यांना प्राप्त होतात. आणि त्यांचं शरीर कसं असतं, तर शरीर सुंदर आणि देखणं असतं. बोटे देखील देखणी असतात. ती मृदू असतात, कोमल असतात आणि गृहस्थ म्हणून जगत असताना तो दीर्घकाळ जगतो आणि प्रवज्जित होतो. तर तो त्याही पेक्षा अधिक जगतो, असं आपल्याला एकंदरीत दिसून येते. आता आपण 6व्या लक्षणाकडे जाऊया, की बुद्धांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय, दोन्ही खांदे व मुख्य शरीर हे मांसल असते. आता इथे बुद्धाची पूर्ण मूर्ती मला दाखवली तरी ते तुम्हाला कळणार नाही, म्हणून मी ते काय दाखवत नाही. परंतु बुद्धाचे हाताची बोटं, अंगठा आणि पायाची बोटं हे सारख्या प्रमाणात असतात. दोन्ही हात, दोन्ही पाय आणि दोन्ही खांदे व मुख्य शरीर
याच्यावर एक उंचवटा असतो मांसाचा, जणू काही थोडस असं उंचवटा आलेला असतो. जसं तुम्ही इथे पाहू शकता की या हातामध्ये इथे हा उंचवटा तुम्हाला दिसतो, खांद्यावर उंचवटा असतो. अ, तर असा उंचवटा त्यांच्या शरीरावर असतो काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही खांदे व मुख्य शरीर यावर मांसाचा उंचवटा, थोडस शरीरावर उंचवटा आलेला असतो, म्हणजे तिथे मांस थोडस जास्त असतं असं आपल्याला दिसतं. तर पूर्वजन्मी त्यांनी काय केलं होतं, तर मनुष्य असताना उत्तम रसदार खाण्यायोग्य आणि भोजन करण्यायोग्य, चाखण्यायोग्य पेय पदार्थाचं त्यांनी दान केलं होतं. ते दानदाता होते, आणि हेच ते कर्म आहे की ज्याच्यामुळे त्यांना हे महालक्षण प्राप्त होते. त्यांनी काय केलं होतं, दान. जर तुम्ही कुणाला दान देत असणार, एखादा भिक्षू आला, एखादा दुसरा कुणीही व्यक्ती असेल, तर त्यांना तुम्ही जेव्हा उत्तम रसदार खाण्यायोग्य पदार्थ देता, भोजन करण्यायोग्य पदार्थ देता, पेय पदार्थाचं तुम्ही दान करता, तर हे तुमचं पुण्यकर्म असतं की जे तुम्हाला प्राप्त होत असतं, आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराची जडणघडण होत असते. हेच यावरून सिद्ध होत असतं. आणि आणखी काय, तर यामध्ये मुख्यत्वे प्रिय वाचा, म्हणजे असंफलाप वेरमणी वगैरे असं काही नसतं, किंवा मुसावादा वगैरे काही नसतं. तर चांगल्या प्रकारे प्रिय वचन बोलल्या जात असतं, आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांना भरपूर असा लोकसंग्रह असतो. ते जर राजा झाले तर काय होतं, किंवा ते बुद्ध झाले तरी त्यांच्याकडे भरपूर असा लोकसंग्रह असतो. म्हणजे राजा असेल तर त्याच्याकडे भरपूर सैनिक असेल, नोकर चाकर असतील, घरी घरी बरेचसे लोक असतील, आणि त्यांच्याकडे भरपूर लोकसंग्रह असतो. जसं आपण बुद्धांकडे पाहतो, भिक्षू असतील, भिक्षुणी असतील, उपासक असतील, उपासिका असतील, राजे महाराजे, अनेक लोक त्यांचे शिष्य होतात, त्यांच्या प्रती ते श्रद्धाभाव व्यक्त करतात. तर हे लक्षण त्यांना प्राप्त होतं. आणि दुसरं म्हणजे की बुद्ध झाल्यावर त्यांच्या पायाची त्यांना मृदुता प्राप्त होते. हे एक त्यांचं लक्षण आहे. मृदुता प्राप्त होते म्हणजे कोमल शरीर असतं त्यांचं. तर हे एक 6वं लक्षण होतं, आपण आता पाहिलं. आता 7 आणि 8 याच्यामध्ये काय होतं की त्यांचे हात आणि पाय मृदू, कोमल आणि जाडीयुक्त असतात. आता हे जाडीयुक्त असतात म्हणजे नेमकं काय, तर 2 बोटांच्या मध्ये सुद्धा अशी पातळ अशी पारदर्शक अशी एक, ज्याला म्हणूया की एक अं, पातळ अशी स्किन असते, ज्याला आपण वरचं स्किन म्हणतो ना, ती अशी पातळ असते. तर हे लक्षण त्यांना का बरं प्राप्त होतं, तर पूर्वजन्मी त्यांनी लोकांना दान दिलं, योग्य वचन बोलले, प्रिय वाचा बोलले, उपकारक कर्म केली, म्हणजे लोकांच्या भल्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत, अनेक प्रकारची कृत्य केली, आणि समतेचा त्यांनी व्यवहार केलेला होता. त्यामुळे त्यांचे हात पाय मृदू, कोमल आणि जाडीयुक्त असतात. आणि ते जेव्हा गृहस्थ राहतात, ते राजा असतात, तेव्हा त्यांच्याकडे भरपूर मोठा संग्रह असतो. त्यांच्याकडे सहाय्यक असतात, सहायिका असतात, आणि ते जेव्हा पृथ्वीवर राज्य करतात, तेव्हा ते ब्राह्मण असेल, गृहपती असेल, गावातील आणि शहरातील लोक असतील, गणक असतील, महामात्य असतील, सैनिक असतील, अमात्य असतील, सभासद असतील, राजे असतील, द्वारपाल असतील, यांना ते योग्य प्रकारे सांभाळतात, त्यांचा संग्रह करतात. त्याचा परिणाम म्हणून त्यांची बोटे, हात मृदू आणि कोमल, त्याचप्रमाणे ते जाडीयुक्त असतात, त्याच्यावर घाण साचत नाही, मैला साचत नाही, आणि पातळ अशी त्यांची स्किन असते. त्याच्यामुळं काय होतं की त्यांचं शरीर नेहमी स्वच्छ असतं. आणि जेव्हा बुद्धत्व प्राप्त होतं, तेव्हा बुद्धांजवळ भिक्षू असतात, भिक्षुणी असतात, उपासक उपासिका, जनसमुदाय असतो, धर्मसाधक असतात. त्यांच्या धम्मोपदेशामुळे जनता पथावर ही आरूढ होत असते.
हे एक त्यांचं लक्षण असतं की त्यांच्या शरीरावर किंवा त्यांचे हात पाय मृदू कोमल आणि जाडीयुक्त असतात. आता त्याच्यानंतर 9 आणि 10वं लक्षण की त्यांच्या पायाची घोटे जे असतात ना, ते घोटे शंखासारखे वर्तुळाकार असतात व त्यांच्या केसाची टोकं ही वर फिरलेली असतात. आता तुम्हाला इथे या चित्रामध्ये असं दिसत असेल की बुद्धांच्या केस जी आहेत डोक्यावरची, ती गोलाकार गोलाकार आणि वरच्या दिशेने आहेत. दिसतंय का तुम्हाला? हे वर वर उंचवटे जे आहेत ना, हे वरच्या दिशेने असतात. केसाचे जे टोक असतं ना, ते वरच्या दिशेने असतं. आणि त्यांच्या पायाचे जे घोटे असतात ते शंखासारखे वर्तुळाकार असतात. आणि त्यांच्या केसांची जी टोकं असतात, मग ती शरीरावरची असेल किंवा डोक्यावरची असेल, ते वरच्या दिशेने त्यांचे टोकं असतात. तर हे लक्षण त्यांना यासाठी प्राप्त होतं की मनुष्य लोकांमध्ये असताना ते कामभोगामध्ये म्हणजे मनुष्य लोकांमध्ये जेव्हा ते असतात तेव्हा ते बहुजनांना शिकवित असतात. प्राण्यांप्रती त्यांच्या हितसुखासाठी त्यांनी कार्य केलेलं असतं आणि त्या योग्य कर्माच्या बलानं त्यांना हे लक्षण प्राप्त होत असतात. आणि जेव्हा ते सुगतीला प्राप्त होतात म्हणजे मनुष्य लोकातून जेव्हा देवलोकात जातात, तर त्यांना अशा पद्धतीची 2 लक्षणं प्राप्त करतात. म्हणजे त्यांच्या पायाच्या ग्रंथी किंवा मांस हे अत्यंत सुंदरतेने त्वचेने आच्छादलेलं असतं. म्हणजे आपण सर्वसाधारण मनुष्य मात्र आहोत. आपल्या शरीरावर जी केस आहेत, तर त्याच्यावर घाण साचते, धूळ साचते. परंतु बुद्धांच्या शरीरावर एक जाळीयुक्त अशी तरल अशी एक स्किन असते, की ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर धूळ साचत नाही. तर हे म्हणजे थोडक्यात काय, की त्यांची जी त्वचा असते ती आच्छादलेली असते. तसेच त्वचेवरील जे केस असतात त्यांची टोकं हे वरच्या दिशेने असतात. हे एक लक्षण आपल्याला दिसून येते. तर त्यांच्या डोक्यावरची केस असतील, हातावरची केस असतील, पायावरची केस असतील, हे वरच्या दिशेने असतात. आणि इतर जी लक्षणं आहेत, ती इतर लक्षणं आपण पुढच्या वेळेस पाहूया. अ, आज मी केवळ तुमच्या समोर हे बुद्धांची 10 लक्षणं का त्यांना प्राप्त झाली, कुठल्या कारणांमुळे प्राप्त झाली आणि या लक्षणांची थोडक्यात तुम्हाला मी आज ओळख करून दिलेली आहे. तर एकूण 32 लक्षणं आहेत. हळू-हळू आपण दरवेळेस 10-10 लक्षणं आपण घेऊया, त्याच्यावर चर्चा करूया आणि आपण पुढे जाऊया. तूर्तास आज मी इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण 2-4-5 मिनिटात आपण त्याच्यावर चर्चा करूया. साधू साधू साधू. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. साधू 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 साधू